आपण पाहत आहात BCCN न्यूज. सर्वपक्षीय शोकसभेत अजितदादांना वाहण्यात आली श्रद्धांजली. शोकसभेस विविध पक्ष संघटनांमधील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं झालेलं अपघाती निधन संपूर्ण राज्यासाठीच वेदनादायी आहे. अजितदादा यांचे बुलढाणा जिल्ह्यात मोठे ऋणानुबंध होते. तसेच जिव्हाळ्याचे पदाधिकारी व कार्यकर्तेही होते. सोबतच सर्वच पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत त्यांचा स्नेह होता. त्यामुळे आज बुलढाणा शहरातील गांधी भवनमध्ये अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेमध्ये माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, आमदार संजय गायकवाड, जयश्री शेळके यांच्यासह विविध पक्ष व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व विविध क्षेत्रात काम करणारे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त करताना स्वर्गीय अजितदादांच्या कामाची पद्धत, त्यांच्यासोबत घालवलेले क्षण व आठवणींना जड अंतकरणाने उजाळा दिला. मी पाहू शकेल असं मला स्वतःला त्या ठिकाणी काही वाटत नाही. एक प्रचंड अशी काम करण्याची उर्मी दादा काम करताना दिसायचे आणि काम करत असताना राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं त्यांच्याकडे असलेले जेवढे काही खाते असतील त्यातल्या राज्याच्या सर्वांगीण विकास करत असताना विदर्भासारखे मागासलेले भाग, मराठवाड्यासारखे मागासलेले भाग, महाराष्ट्र पोरका झालो, आमच्यासारखे लोकही अनेक पोरके त्या ठिकाणी झालेत. आणि आज खऱ्या अर्थानं त्यांना श्रद्धांजली, आदरांजली अर्पण करण्यासाठी आपण सगळेजण आलात. की भविष्यामध्ये दादाचं कुटुंबीय असेल, सुनेत्रताई असतील, मुलं असतील. आणि आज मी अनेक वर्षात पवार साहेबांना पाहिलं. काल इतके खचलेले पवारसाहेब आयुष्यात पहिल्यांदा मी काल पाहिले. आणि त्या सगळ्या कुटुंबाला राष्ट्रमाता जिजाऊ संत गजानन महाराज हे दुःख पेलण्याची शक्ती देव, तुम्हा आम्हा सर्वांना देव. मी आदरपूर्वक दादांना श्रद्धांजली अर्पण करतो. ही बातमी आल्याबरोबर या संपूर्ण महाराष्ट्राच्या क्षितिजावर चमकणारा तारा, ज्याने विकासाचा प्रकाश महाराष्ट्रामध्ये चमकवला, ते अजितदादा अंधकारमय जीवनात निघून गेले होते. 37 वर्षाचं वय हे काय मृत्यूचं वय नव्हतं, परंतु एक व्यक्ती राज्याच्या जनतेच्या मनावर अधिराज्य करतो, कार्यकर्त्यांच्या काळजात स्थान निर्माण करतो आणि असा विकास करतो की ज्या विकासाला जातीचा गंध नसतो आणि त्याचा शेवट इतका वाईट व्हावा, इतका अंत करून व्हावा, हे कधीच कोणी अपेक्षित नव्हतं. एक वेगळी स्वप्न, वेगळी दिशा घेऊन दादा मैदानात उतरलेले 4 सेकंदात होत्याचं नव्हतं त्या ठिकाणी सगळं झालं. 4 सेकंदामध्ये. आणि महाराष्ट्र एक चांगल्या नेत्याला या ठिकाणी पोरका या ठिकाणी झाला.